नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे प्रस्तावित असलेल्या MIDCला जमीन देण्यास विरोध आहे या महिलांचा. आपण बघू शकतो या ठिकाणी सगळ्या महिला आलेल्या आहे आणि मागणी करतात की आमची जमीन आम्हाला द्यायची नाही. आजी काय मागणी आहे? आम्हाला आमची जमीन पाहिजे. हां, देवाची नाही आम्हाला. का बरं? उद्योग आले तर विकास होईल. नाही आम्ही का करून आम्हाला कामाला जाणं पडते. आम्ही का खाऊन, आता खेड्यावरचं गाव आहे आमचं, आम्ही काम करून तेच खाऊ शेतीचं. किती एकर जमीन आहे तुमच्याकडे? माझ्याकडे जमीन नाही, पण मी तुमच्याकडे किती जमीन आहे? माझ्या एकट 25-30 एकट आहे. मला 4 मुलं आहेत. त्याला वाटप करून दिला आणि मी आपल्या पोटाची भाकर ठेवली. हे साहेब म्हणतात MIDC काढतो. आम्ही MIDC करून का करून? मुलं बाळं घेऊन घेतील पैसे, आपल्या पत्न्या घेऊन पळून जातील. आम्ही का करून सांगा? तर आम्हाला शेतीत हे 10 करोड बी देईन एका एकटाची, तरी आम्हाला द्यायची नाही, एवढीच आमची मागणी आहे. मला पण माझ्याजवळ पण 8 एकर शेती आहे आणि आम्ही त्या शेतीचे कामधंदे करतो. आमच्या घरी ड्युटी पाणी कुणाला आहे नाही. आमचे मुलं बाळ पण तिथंच काम करतात ना, पोट भरतात. उद्योग आला तर विकास होईल आणि मग विरोध कशाला? आम्हाला उद्योग म्हणजे कसा पाहिजेच ना. आमचा मेन उद्योग आहे शेती. शेतीवरच आमचं सर्व चालू आहे. आम्हाला शेती द्यायचीच नाही. MIDC आम्हाला येऊ द्यायची नाहीये आमच्या इकडे. कुठल्या राजकीय पक्षाने तुम्हाला सांगितलं आंदोलन करा म्हणून? आमची जमीन उपजाऊ जमीन आहे. आमची जमीन बंजर जमीन नाही आहे, आम्हाला द्यायचीच नाही आहे. मोजायला आले होते, त्यांना काय केलं तुम्ही? आम्ही मोजणी नाही करू दिली. आणि आजूबाजूला आमच्या जमिनी इतकी फसल कुठेच नाही होत. आमच्या गावात इतकी फसल होते, खूप सुपीक जमीन आहे. मोजणीला आले त्यांना काय सांगितलं? आम्ही ना म्हटलं आम्हाला द्यायची नाही, आम्ही ना करू दिली नाही. तुमच्याकडे किती जमीन आहे? माझ्याकडे 12 एकर जमीन आहे. माझे 2 मुलं आहेत, 5 मुली आहेत. आम्ही म्हातारे माणसं आतापर्यंत शेती वाहिली. आम्ही 7-8 लग्न केले शेतीच्या भरोश्यावर. आता का खावा आम्ही ना? तुमची जमीन आम्ही MIDCला दिली तर आम्ही का खावा? प्रस्तावित आहेत MIDC आणि त्याला जमीन अधिग्रहणासाठी विरोध करतायत. हे म्हणतायत की मोजणीसाठी अधिकारी आले होते, परंतु आम्ही त्यांना परत पाठवलं. जमीन आम्ही देणार नाही असा निर्धार आहे आणि या सगळ्या याच्यात महिला पुढे आलेल्या आहे. म्हणतायत की आमच्या हक्काची जमीन आम्ही देणार नाही. कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.